एक खून केला जातो, त्याच्यानंतर त्यासाठी लोक रस्त्यावरती उतरतात, आंदोलन केलं जातं आणि नंतर पोलीस त्या खुन्याला अटक करतात. पण ज्या वेळेस काही दिवसानंतर एक सत्य बाहेर येतं ते अत्यंत हैराण करणारं होतं. खुनी जो होता तो अत्यंत शातीर होता. पण याच्याबद्दल मी आता जास्त काही बोलत नाही. आपण थेट या घटनेला पाहूया, आजच्या घटनेला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेश राज्य आहे, त्या ठिकाणचं कानपूर हे शहर आहे आणि त्या ठिकाणचं साडा पोलीस स्टेशन आहे आणि त्या भागामधलं लक्ष्मणखेडा नावाचं गाव आहे. आता या गावामध्ये धीरेंद्र पासवान नावाचा 23 वर्षाचा गृहस्थ राहतो आहे. त्याची शेती आहे, त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे, तो ट्रॅक्टर चालवण्याचं काम करतो आहे. त्याची बायको आहे, तिचं नाव आहे रीना पासवान आणि त्यांना एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे ओनल आणि त्याची आई आहे, तिचं नाव आहे चंद्रावती. अशा पद्धतीनं पती, पत्नी, त्यांचा एक मुलगा आणि आई असा हा परिवार आहे, असा हा संसार आहे. आता यांच्या घराच्या जवळच याचा थोरला भाऊ जो आहे त्याचं घर आहे, त्याचा सुद्धा परिवार आहे. या गावामध्ये, हे जे गाव आहे त्या गावामध्ये 2 समुदाय राहतात. एक समुदाय आहे तो पासी समुदाय आणि दुसरा समुदाय आहे तो यादव समुदाय. आता पासवान जे आहे ते पासी समुदायाचे आणि यादव जो समुदाय, या 2 समुदायामध्ये वाद होता आणि याच्यामध्येच, या वादामध्येच 2 व्यक्ती म्हणजे हा धीरेंद्र आणि त्याच भागामध्ये राहणारा कीर्ती यादव यांच्यामध्ये सुद्धा भांडण झालेलं होतं. म्हणजे कीर्ती यादव याची 2 मुलं रवी आणि राजू. आता म्हणजे लक्षात घ्या, आता कीर्ती यादव त्याची 2 मुलं रवी आणि राजू आणि धीरेंद्र त्याचा भाऊ आणि त्याचा पुतण्याचं नाव आहे सतीश पासवान. तर अशा पद्धतीने यांच्यामध्ये हा वाद होता. एका बाजूला धीरेंद्र, दुसऱ्या बाजूला कीर्ती यादव आणि धीरेंद्र पासवान यांच्यामधली भांडणं. आता हे सगळं पोलिसांमध्ये सुद्धा गेलेलं होतं आणि विषय झाला असा होता की हा जो धीरेंद्र आहे तो ट्रॅक्टर चालवत होता आणि त्या ट्रॅक्टरचं नुकसान या कीर्ती यादवनं केलेलं होतं. याच्यावरून यांच्यात भांडण झालेलं होतं. नंतर पार अगदी प्रकरण मारहाणीपर्यंत गेलं होतं आणि नंतर पोलिसांमध्ये वगैरे गेले आणि तिथं पोलिसांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. साधारणपणे 10,000च्या आसपास हा व्यवहार झालेला होता. पण याच्यामध्ये कीर्ती यादवकडून आपल्या जीवाला धोका आहे असं त्या धीरेंद्रला वाटत होतं, त्यांच्या परिवाराला वाटत होतं आणि एक दिवस नको तीच गोष्ट घडली होती. तारीख आहे 10 मे 2025. संध्याकाळची वेळ होती. तर घरामध्ये जेवण करण्यात आलं, जेवण झालं आणि त्याच्यानंतर झोपण्याची वेळ आली. आता गरमी होत होती, उकाडा वाढलेला होता आणि त्याच्यामुळे त्यांचा मुलगा जो आहे ओनल, छोटा मुलगा 4 वर्षाचा आहे तर तो घरामध्ये झोपला. आजी चंद्रावती ती सुद्धा घरामध्ये झोपली. घरामध्ये कूलर बिलर लावलेला होता आणि बाहेरच्या खाटेवरती धीरेंद्र झोपायला आला. आजूबाजूला कुणीही नव्हतं आणि रात्रीच्या वेळी नवरा आणि बायको दोघंही एकमेकांशी गुलुगुलू गप्पा मारत बसलेले होते. नंतर नवऱ्याला झोप यायला लागले. त्यानंतर मग नवरा झोपला आणि बायको आत गेली आणि त्या लहान बाळापाशी जाऊन झोपली. अशा पद्धतीनं आई, मुलगा आणि ह्याची आई असे सगळे घरामध्ये कूलरपाशी झोपलेले आहेत आणि नवरा बाहेर झोपलेला होता. त्याच्यानंतर आता दुसरा दिवस उजाडला, रात्र सरलेली आहे, सकाळ झालेली आहे आणि ती बायको उठली, घराच्या बाहेर आली आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली. कारण तिनं बघितलं नवरा ज्या खाटेवरती झोपला होता, बाजेवरती झोपलेला होता, त्याच्यावर चादर टाकलेली होती आणि ती चादर रक्तानं भिजलेली होती आणि ज्यावेळेस बाजूला केली त्यावेळेस त्या पतीचं कुणीतरी त्याच्यावरती काही जड वस्तूनं मारहाण केलेली होती. त्याचं डोकं फुटलेलं होतं, चेंदामेंदा झालेला होता. बायकोनं गोंधळ घालायला सुरुवात केली. तिला काय करावं ते सुचना आहे. घरामधली आई आली, त्यानंतर जे छोटं बाळ उठलंय, आरडाओरडा सुरू झालाय, शेजारी पाजारी जमा झालेत, पोलिसांमध्ये बातमी गेली, पोलीस त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आता सगळी गर्दी, सगळे लोक जमलेली, पोलीस त्याच्यामध्ये आलेले, त्यांचं काम सुरू झालेलं होतं. याच्यामध्ये हत्या कोणी केली असेल तर सरळ विषय होता की ही हत्या कीर्ती यादवनं केलेली आहे, त्यांच्या लोकांनी केलेली आहे. आणि बायको जी आहे तिला आता म्हणजे तिने हे बघते, नवऱ्याचा मृतदेह बघते, त्याच्या टोक्याला म्हणजे त्याचा चेंदामेंदा झालेला बघते आणि रागाच्या भरात, दुःखाच्या भरात मग तिनं ते बोलायला सुरुवात केली, बडबड करायला सुरुवात केली आणि त्या कीर्ती यादवची दहशत होती, वाद होता, त्याच्यामुळे त्यानं हत्या केली. आणि तिथं मग काही सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते वगैरे पोहोचलेले, गावातले काही कार्यकर्ते असतातच, ते सुद्धा तिथं पोहोचलेत. त्यानंतर मग काही जातीचे, काही समुदायाचे लोक पण तिथं पोहोचलेले आहेत आणि मग तिथं आंदोलनाला सुरुवात झाली. ज्यावेळेस मीडिया तिथं पोहोचलेला होता त्यावेळेस ती पत्नीसुद्धा इतकी म्हणजे ती आई किंवा ती पत्नी यांचं जे रडणं आहे ते रडणं आणि हे सगळं त्या व्हिडिओमध्ये पण कॅप्चर झालेलं, मीडियामध्ये आलेलं आहे ते. तर त्या कीर्ती यादवला अटक करा याच्यासाठी मग आंदोलन सुरू झालं होतं, त्याच्या मुलांना अटक करा वगैरे सगळं सुरू झालं आणि तोपर्यंत प्रेत उचलणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलं होतं.
आता पोलीस आले होते. पोलिसांनी जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण केली आणि आता बायको तर टाहो फोडत होती. तिची आई म्हणजे त्याची आई टाहो फोडत होती, रडत होती आणि त्यांचा म्हणजे कसं झालं, तिचाही आधार गेला, त्या छोट्या बाळाचा आधार गेला आणि आईच्या म्हातारपणाची काठीसुद्धा तिथं गेलेली होती. सगळा गोंधळ चाललेला होता आणि पोलिसांनी त्यानंतर तपास केला आणि त्यानंतर कीर्ती यादव आणि त्याच्या 2 मुलांना ताब्यात घेतलं, अटक केली. आता यानंतर लोक शांत झाले. धीरेंद्रची बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. डोक्यामध्ये जड वस्तूनं कोणीतरी मारलं, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, हे सगळं उघड झालेलं होतं. आता यांच्यामध्ये वाद होता, हे सगळं सर्वश्रुत होतं, गावाला माहिती होतं, पोलिसांना माहिती होतं आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्या ठिकाणी आता त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून चौकशी करायला सुरुवात केली आणि इकडं गावामध्ये सुद्धा चर्चा होती की तुमच्यामध्ये जर भांडणं होती, तुमच्यामध्ये जर वाद होता तर ठीक आहे, ते वादापुरतं किंवा भांडणापुरतं मर्यादित ठेवायचं होतं, पण इतक्या निर्घृण पद्धतीनं हत्या करणं हे अत्यंत चुकीचं होतं आणि ही गावागावात पारापारावरती घराघरामध्ये चर्चा व्हायला लागलेली होती. आता पोलिसांनी ह्या कीर्ती यादवला त्याच्या 2 मुलांना ताब्यात घेतलं होतं. त्यांना उलटे पुलटे प्रश्न विचारले, कुठं होता, काय केलं, कसं काय सगळं विचारलं, पण काही संशयास्पद आढळत नव्हतं. ह्या बाप लेकांनी जी उत्तरं दिली ती उत्तरं सरळ उत्तरं होती आणि बापाला विचारलं वेगळं, मुलाला विचारलं वेगळं, दुसऱ्या मुलाला वेगळं विचारलं, घरच्यांना विचारलं, सगळ्यांना विचारलं, सगळ्यांची सेम उत्तरं होती आणि कोणीही खोटं बोलतंय असं पोलिसांना जाणवत नव्हतं. मग याचा अर्थ असा होता की खून करणारे हे 3 जण नाही आहेत. मग प्रश्न होता हत्या कुणी केली, कारण हत्या तर झालेली होती. पोलीस पुन्हा घटनास्थळी आलेले आहेत. त्यांनी त्या सगळ्याची परत एकदा पाहणी केली, काय पुरावे सापडत आहेत का ते बघितलं, पण खुन्यानं कोणतेही पुरावे ठेवलेले नव्हते. पोलिसांनी श्वान पथक बोलवलं, फॉरेन्सिक पथक बोलवलेलं आहे, ठसेतज्ञ वगैरे बाकीची मंडळी सगळी तिथं आलेत, वरिष्ठ अधिकारी तिथं आलेले आहेत आणि काहीच पुरावा त्यांच्या हाती लागत नव्हता. त्यावेळेस ते श्वान पथक जे आहे, आता त्या श्वान पथकामधून आता काय माहिती मिळते का, पुरावा मिळतोय का, हे पोलीस बघत होते. बऱ्याच वेळा काय होतं की 2 पायाची माणसं खोटं बोलू शकतात, पण 4 पायाची जनावरं मात्र कधीही चूक करत नाहीत किंवा खोटं काही गोष्टी करत नाहीत आणि त्याच्यामुळे मग ते मुकं जनावर होतं, कुत्रा जो होता, श्वान जो होता, तर त्या श्वानाला ते रक्ताचे डाग हुंगवण्यात आले आणि त्याच्यानंतर मग तो जो श्वान आहे, तो जो कुत्रा आहे, तो कुत्रा त्याच मृतदेहाच्या भोवती फिरत राहिला. त्याच्यानंतर तो घरामध्ये गेला, घरामध्ये फिरला, त्याच्यानंतर घराच्या बाहेर आला, बाहेर आल्यानंतर मग तो त्यांच्या शेतामध्ये गेला, त्या शेतामध्ये आजूबाजूला फिरत राहिला आणि त्याच्यानंतर तो पुन्हा घरामध्ये आला आणि त्या घरामध्ये फिरत राहिला आणि तिथंच थांबला. आता पोलिसांना संशय आला की जर समजा कीर्ती यादवनं ही हत्या केली असती किंवा त्याच्या मुलांनी केली असती तर कुत्रा त्यांच्याकडे गेला असता, कीर्ती यादवकडे गेला असता, त्याच्या मुलांकडे गेला असता, त्यांच्या घराकडे गेला असता, पण त्यानं त्या घराकडे ढुंकून बघितलं नाही, घरातच कुत्रं फिरतंय. आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना शंका आली. पोलिसांनी घरामध्ये तपासणी केली आणि काही टेस्ट असतात त्या टेस्ट केल्या. त्याच्यामध्ये लक्षात आलं की घरामध्ये सुद्धा रक्ताचे डाग आहेत. घरामध्ये जर रक्ताचे डाग आहेत, जर समजा आता विचार करा बाहेरच्या म्हणजे समजा कीर्ती यादवनं बाहेरच्या माणसाने खून केला, बाहेर तो पती झोपलेला आहे, बाहेर त्याच्यावरती काहीतरी वार केले, त्याला ठार केलं, तर तो मारणारा खुनी येतो यांच्या घरात कशाला जाईल? बरं, जर घरात गेला तर घरातल्या लोकांना पण तो मारून टाकेल, पण घरातली लोक तर सगळी सेफ आहेत. म्हणजे घरातल्या लोकांना मारलेलं नाही, मारलंय फक्त बाहेरच्याला. मग बाहेरचा माणूस तिथं येऊन मारून घरामध्ये जाऊन रक्ताचे डाग पाडून पुन्हा बाहेर जाऊन पुन्हा फरार होतो, असं शक्य आहे का? आणि जर तो तसं केलं असेल त्याने तर घरातल्या लोकांना कळणार नाही का? याचा अर्थ खुनी हा घरातलाच असला पाहिजे. मग आता प्रश्न होता खुनी कोण? आता पहिली शंका कोणावरती तर ती बायकोवरती होती, त्या रीनावरती होती, कारण ती आई जी होती ती म्हातारी होती आणि मुलगा जो होता तो 4 वर्षाचा होता. आता 4 वर्षाचा मुलगा तर खून करू शकत नाही. बरं, म्हातारी आई आपल्या मुलाचा खून का करेल? बरं, आधी एवढं प्लॅनिंग ती का करेल, त्याला मारणं मग ते बऱ्याच गोष्टी ह्या सगळ्या, तर ते शक्य नव्हतं. मग बायकोवरती शंका, पण आता ती इतकी मोठ्या मोठ्याने रडत होती, इतकी मोठ्या मोठ्याने आरडत होती, तिच्या पाठीमागं सगळा गाव, संघटना, त्याच्यानंतर समाजाची लोकं, सगळी लोकं तिच्याबरोबर उभी, बिचारी कसं होणार, काय होणार, आणि इतकं म्हणजे तिचा आरडाओरडा ऐकून अक्षरशः म्हणजे ऐकणाऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी यावं इतकं ती बेमालूमपणे रडत होती. त्याच्यामुळे आता तिच्यावर संशय होता, पण तिला अटक करता येत नव्हती. मग पोलिसांनी काय केलं, अगोदर सगळं बाजूची माहिती घेऊया. त्यानंतर मग पोलिसांनी तिचे मोबाईल नंबर घेतला आणि त्याचे कॉल डिटेल तपासले आणि कॉल डिटेलमध्ये मात्र तिचा भांडा उघडा पडला, भांडाफोड झाला. म्हणजे तिनं त्या रात्री, म्हणजे ज्या दिवशी हत्या झाली त्या रात्री 50-60 वेळा एकाला फोन केलेले होते. एक सर्वसाधारण घरातली महिला ती 50-60 वेळा एका व्यक्तीला फोन करते. हे संशयास्पद होतं.
त्याच्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे ज्या व्यक्तीला ती फोन करत होती ती धीरेंद्रचा मोठा भाऊ, त्या भावाचा मुलगा, त्याचं नाव सतीश पासवान, वय साधारण 19-20च्या आसपासचं आहे. तर एक 20 वर्षाचा पोरगा, साधारणपणे 20 वर्षाचा पोरगा आहे, त्या पोरालाही फोन करते आहे. मग तिचा पुतण्या लागतो, तो त्या पुतण्याला एवढ्या वेळा फोन करणं म्हणजे ती एक संशयास्पद गोष्ट होती. आणि त्यानंतर मग पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि तो जो पुतण्या आहे त्या पुतण्याला पण ताब्यात घेतलं. आणि मग जी ऊर फाडून फाडून रडत होती, ढसाढसा रडत होती, अन्न गोड पाणी लागत नव्हतं, मार अगदी मोठमोठ्याने ओरडत होती, त्याच बायकोनं त्या नवऱ्याचा खून केलेला होता. आणि पुतण्याबरोबर तिचे अनैतिक संबंध होते ही माहिती नंतर समोर आली होती. पण ही बाई किती शातीर होती बघा, ही बाई किती चालबाज होती बघा. म्हणजे तिचे अनैतिक संबंध होते पुतण्याबरोबर, त्या पुतण्याबरोबर मिळून हिनं खून केला आणि त्या खुनामध्ये अडकवलं शेजाऱ्याला. आता हे कसं केलं बघा. तर ती पत्नी, पती धीरेंद्र, त्यांचा मुलगा, त्याची आई आणि अशा पद्धतीनं त्यांचा परिवार, घराच्या जवळ तिचा पुतण्या राहतोय सतीश. आता ही जी रेना आहे ती घरी असायची, पती कामावरती जायचा आणि पुतण्या जो आहे तो घरी यायचा. सख्खा पुतण्या बरं का, सख्खा पुतण्या घरी यायचा. घरी आल्यानंतर थट्टा मस्करी थट्टा वगैरे चालू असायचे. आणि त्याच्यामध्ये मग तो काकूच्या अंगलट वगैरे यायचा, जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा, ती पण त्याला जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे. अशा पद्धतीने यांच्यामध्ये हे सगळं सुरू झालं होतं. आणि तो तसले व्हिडिओ बघायचा, मग हिच्याकडे यायचा आणि त्या व्हिडिओचं प्रॅक्टिकल हिच्याकडे करत राहायचा. पण सुरुवातीला ह्या बाबी ज्या आहेत त्या कोणाच्या लक्षात आलेल्या नव्हत्या, कारण नातं अगदी जवळचं होतं, अगदी माईलेकरासारखं ते नातं होतं, आई मुलासारखं नातं होतं, त्याच्यामुळे कोणाला शंका येण्याची काही कारण नव्हती. पण कसं असतं, अशा गोष्टी ज्या आहेत त्या किती लपवल्या तरी काही त्या लपत नसतात. आणि एक दिवस नवरा अचानकपणे घरी कामावरून आला आणि त्यानं या दोघांना रंगेहात पकडलं. म्हणजे त्या काकूला आणि त्या पुतण्याला दोघांनाही अशा अवस्थेमध्ये पकडलं की त्या नवऱ्यालाही लाज वाटायला लागली. आता याच्यामध्ये नवरा बायकोमध्ये मग भांडण झालं, वाद झाला. पण प्रॉब्लेम असा होता की तो जो मुलगा होता सख्ख्या भावाचा मुलगा आणि ही त्याची सख्खी बायको. म्हणजे सख्खी बायको शेण खाते, सख्ख्या भावाचा मुलगा शेण खातो, दोघं एकत्र शेण खातात. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग त्या नवऱ्याला कुणाच्या विरोधात बोलावं. समजा तो बाहेर गेला, त्यानं पोलिसात तक्रार दिली तर कुणाच्या विरोधात धरणार, बायकोच्या आणि पुतण्याच्या. म्हणजे परत त्यांच्याच घरामध्ये भांडणं. बरं, आपल्या नातेवाईकांना सांगावं, पाहुण्या रावळ्यांना सांगावं तरी बदनामी आपलीच, गावात कळलं तर बदनामी आपलीच. म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था त्याची झालेली होती. पण त्यानं त्या पुतण्याला समजावलेलं होतं, बायकोला समजावलेलं होतं, पण ते काय ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. आणि त्यानंतर मग आता करायचं काय, मग यानं ठरवलं, म्हटले घरामध्ये CCTV बसवायचा, म्हणजे हे लोक आलेलं कळेल आणि यांना स्वतःला जनाची नाही मनाची तरी लाज वाटेल. आणि त्यानंतर काही दिवसापूर्वी त्यानं गहू विकले होते आणि त्याचे 20,000 रुपये त्याला आले होते आणि त्यानं ठरवलं होतं की या 20,000 रुपयामध्ये CCTV वगैरे बसवून घ्यायचा. आता हे कळल्यानंतर तो पुतण्या घाबरला, त्याची बायको घाबरली की ह्याने जर घरामध्ये CCTV बसवले तर आपली बदनामी होईल आणि आपला भांडाफोड होऊन जाईल. आणि मग काय करायचं, म्हटलं यालाच मारून टाकू. आणि मारून टाकण्याचा प्लॅन यांनी करायला सुरुवात केली. पण आता ह्यांनी संधीची वाट बघितली. त्याच काळामध्ये तो कीर्ती यादव आणि धीरेंद्र यांच्यामध्ये भांडणं झालेलं होतं. आता भांडणं झाली, पण बघा ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट असते, घरामधली भांडणं मिटवायची का वाढवायची हे बाईच्या हातात असतं. त्या बाईनं जर मिटवण्याचा प्रयत्न केला तर भांडणं एका मिनिटात मिटून जातील. घरामध्ये भावाभावांची भांडणं, शेजाऱ्या पाजाऱ्यांची भांडणं त्या बाईच्या हातात असतं. तिने जर ठरवलं तर लगेच मिटवतं. पण जर तिने जर ठरवलं की आगीत तेल ओतायचं, ती भांडणं भडकत राहतात. ती सतत नवऱ्याला भडकवणार, असंच केलं तसंच केलं, तो असंच म्हटला तसंच केलं, हे ते असं आपण असंच करू तसंच करू. तर इथं तसंच झालं, भांडण झालं होतं ह्या दोघांचं. आणि त्या बायकोनं ते भांडण वाढवण्याचा प्रयत्न केला, कारण तिला नंतर प्लॅन करायचा होता. आणि या भांडणाला नंतर जातीय रंग देण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला होता. म्हणजे एका बाजूला पासी आणि यादव यांच्यामध्ये वाद, त्या वादाचा फायदा घ्यायचा. दुसऱ्या बाजूला भांडणं अजून उकरून काढायची जास्त आणि ह्याच्यामध्ये वाढवत न्यायचे. आणि हे सगळं झाल्यानंतर 10 मे 2025ला रात्री पत्नीनं जेवण बनवलं. आता तिने सगळं प्लॅन केला होता अगोदर. जेवण बनवलं, जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या किंवा गुंगीचं औषध टाकलं. त्यानंतर सासू आणि मुलगा घरामध्ये झोपला आणि नवरा खाटेवरती झोपायला गेला. आणि त्यानंतर ती बायको त्या नवऱ्याबरोबर ती गप्पा मारायला गेली, कारण जोपर्यंत ते बघत होते कधी झोपतोय. आणि जरा वेळ तिथं गप्पा मारल्या नवऱ्याबरोबर खाटेवर. नवऱ्याला गुंगी आली, तो झोपला. तो झोपल्यानंतर मग हिनं त्या पुतण्याला फोन केला, आवाज दिला, बोलवलं. तो आला, बिचारा आला. आल्यानंतर त्यानं बघितलं तर काका तिथं झोपलेला आहे घरामध्ये, त्याचा पुतण्या, बाकीची मंडळी, आजी वगैरे झोपली आणि ती बायको आहे. आता ती बायको म्हणते याला मारून टाक. हा घाबरला. अरे म्हणला ह्याला नको मारायला, नको, आपलं चाललंय ते गपचूप
हे चालू द्या, पण ते त्याला माराय नको. पण ही हट्टाला पेटली होती, नाही म्हटली त्याला मारून टाकू, आपल्यातली कटकट मिटून टाकू आणि त्या कीर्ती यादवला त्यांना त्याच्यामध्ये लटकून टाकू. आणि त्या पद्धतीने मग या दोघांनी, तिथं वीट होती, दगड होते किंवा ते बांबू होते, ते म्हणजे खाटेचा बांबू असतो ना, तसला बांबू तिनं कुठंतरी ठेवला होता, तो बांबू काढला आणि त्याच्यानंतर मग त्याला त्याच्यावरती वार केले. तो झोपला होता, झोपेमध्येच त्याच्यावर डोक्यामध्ये वार केले आणि त्याला चेंदामेंदा करून टाकला. त्याच्यानंतर मग हे बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये ते लाकडी दांडा वगैरे जो आहे तो धुवून टाकला. वीट वगैरे तिथंच पडली होती, पण लाकडी दांडा धुवून टाकला. त्याच्यानंतर दोघांनी आंघोळ केली आणि त्यानंतर त्या नवऱ्याच्या अंगावरती चादर वगैरे टाकली आणि पुतण्या त्याच्या घरी गेला आणि ही जी आहे ती त्या म्हणजे तिचा मुलगा होता त्याच्याबरोबर जाऊन झोपली, छोट्या मुलाबरोबर ते. आणि सकाळी उठली बाहेर आली, बघितलं तर नवऱ्याच्या अंगावरती चादर रक्तानं भिजलेली, चादर बाजूला केली. अगं बाई बाई बाई, आरडाओरडा करायला सुरुवात केली, रडायला सुरुवात केली. मग त्या कीर्ती यादवनंच मारले, मोठमोठ्याने ओरडायला बोंबलायला सुरुवात केली. आणि तिनं इतका गोंधळ घातला, जातीच्या लोकांना बोलवलं, समाजाला बोलवलं, संघटनेला बोलवलं, गावकऱ्यांना बोलवलं, सगळीकडे गोंधळ घातला. मीडियावाल्यांना तिने बोलवलं होतं आणि मोठमोठ्याने रडत होती. आणि तिनं त्या शेजाऱ्यांना, म्हणजे त्या कीर्ती यादवला आणि त्याच्या 2 पोरांना जेलमध्ये टाकलेलं होतं. म्हणजे कितीही शातीर बाई होती, पण नंतर सगळं भांडा उघडं झाला होता. पण किती चालबाज होती. अफेअर हिचं, ठार केलं नवऱ्याला, अडकवलं शेजाऱ्याला. लय भारी आपला नारी र, लय भारी आपला नारी र, काय पण भारी देवा, काय पण भारी र. प्रेमीची मर्जी राख, नवऱ्याला मारून टाक. प्रेमीची मर्जी राख, नवऱ्याला मारून टाक. भोळ्या थोबाडाने सारी पाप धुवून टाक. लय भारी आपला नारी र, काय पण भारी देवा, काय पण भारी र, काय पण भारी देवा, काय पण भारी र.